काळातील ही गोष्ट. एका लहानशा खेडेगावातील शाळेत एक फार हुशार विद्यार्थी शिकत होता. गुरुजींनी एकदा शुद्ध लेखनाच्या तासाला मुलांना शुद्ध लेखन लिहायला सांगितले. त्यात संत हा शब्द अनेक वेळा आला. तो या मुलाने संत, संत, निसंत अशा निरनिराळ्या प्रकारे लिहिला. गुरुजींनी लेखन तपासून संत हा शब्द बरोबर दिला, निसंत, संत शब्द चुकीचे दिले. ते या मुलाला पटले नाही. त्यांनी गुरुजींबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. शेवटी हे भांडण हेडमास्तरांकडे गेले. हेडमास्तरांनी मुलाने लिहिलेले शब्द बरोबर आहे असा निकाल दिला आणि त्याचे खूप कौतुक केले आणि त्याला शाबासकी दिली. मुलांनो, हा लहानगा मुलगा म्हणजेच थोर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते. त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप हालअपेष्टा सोसल्या. प्रत्येक संकटांना न भिता तोंड दिले. अशा या लोकमान्य टिळकांचे चरित्र आज मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही मोठे झालात म्हणजे त्यांचे संपूर्ण चरित्र वाचा. त्यांनी देशासाठी कसे कष्ट सोसले हे समजून घ्या, म्हणजे तुम्हालाही देशाच्या रक्षणासाठी झटण्याची स्फूर्ती मिळेल.